आंदोलनामध्ये सहभागी असलेले आदरणीय भंतेजी, गौतम बुद्धावर आणि बाबासाहेबांवर प्रेम करणारे सर्व बौद्ध प्रेमी बंधू भगिनी, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की गौतम बुद्धांनी शांततेचा संदेश अख्ख्या जगाला दिलेला आहे आणि आपल्या न्याय मागणीसाठी आपण सर्वजण त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करत आहोत. पूर्ण भारतभरातून या कायद्याच्या विरोधात आपण सर्वजण एकजुटीनं ही मागणी लावून धरत आहोत आणि आपण कुणावर अन्याय करा असं म्हणत नाही, पण आपल्यावर जो अन्याय झाला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आपण करतोय. जिथं आपला हक्क आहे, जी आपली आदराची जागा आहे, जिथं आपण सगळे भक्तिभावाने जमतो, त्या जागी कायद्याचं बंधन घालून त्या जागेवरचा आपला अधिकार कमी करण्याचं काम या कायद्याच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि नक्कीच हा अन्याय दूर करण्यासाठी येत्या काळामध्ये तुम्हा सगळ्याबरोबर मी तुमच्या सोबत आहे. हा न्याय मागणीचा प्रश्न येत्या लोकसभेच्या अधिवेशनामध्ये आम्ही सगळे आंबेडकर प्रेमी, बौद्ध प्रेमी सगळे खासदार त्यांना एकत्र करून एकट्याने मांडण्यापेक्षा एकजुटीने मांडला तर आपल्याला न्याय लवकर मिळेल आणि त्या दृष्टीनं सगळ्यांना एकत्र करून आम्ही तो प्रयत्न येत्या लोकसभेच्या म्हणजे अधिवेशनामध्ये प्रामाणिकपणे करू असा शब्द तुम्हा सगळ्यांना या निमित्तानं मी देऊ इच्छितो. तुम्ही सर्वजणांनी माझ्यावर प्रेम केलंय, माझ्यावर विश्वास दाखवलाय आणि त्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी जीवाचं रान करण्याचं मी तिथं कुठेही कमी पडणार नाही असा शब्द मी तुम्हाला देतो आणि ही मागणी लावून धरण्याचा शब्द देतो. तुमच्या अधिवेशनासाठी मी तुमच्या सोबत आहे. या अधिवेशनाला माझा एकमतानं माझ्या